ए माणसा, तू कोण आहे आणि तुझे नाव देखील काय आहे? अरे दुष्ट माणसा, हा इंद्रदेव तुला काहीतरी विचारत आहे. हा, तसे तू ऐकणार नाही. मी माझ्या शस्त्राने तुला ठार मारतो. इंद्रदेवा, इंद्रदेवा, हातात त्रिशूल, गळ्यात रुद्रांच्या माला, कपाली भस्म, जटाधारी अंजला त्रिनेत्र आहेत, तो तुझ्या समोर उभा आहे. महादेवा, क्षमा असावी. महादेवा, तुम्ही या तपस्वीच्या वेशामध्ये असल्यामुळे मी तुम्हाला ओळखलं नाही. आणि महादेवा, मी तुमच्यावर शस्त्र देखील उचलले. इंद्रदेवा, तुम्ही जे वागलात त्यासाठी तुम्हाला क्षमा मुळीच नाही. तुमच्या क्षमागणाने माझ्या डोळ्यात क्रोध अग्नी निर्माण झाला आहे. त्या अग्नी त्याच्यात तुम्ही भस्म व्हाल. महादेवा, मला क्षमा करा. मला भस्म करून टाकू नका, तर मला जीवदान द्या. इंद्रदेवा, माझ्या डोळ्यातील अग्नितेज खाली पडायच्या अगोदर तुम्ही इथून ताबडतोब निघून जा, नाहीतर या अग्नितेजात तुम्ही भस्म व्हाल. ठीक आहे महादेवा, येतो मी. माझ्या डोळ्यातील अग्नितेज स्वर्ग आणि पृथ्वी पडले तर स्वर्गलोक आणि पृथ्वी नष्ट होईल. तेव्हा आहे माझे अग्नितेज मी जलशयात सोडत आहे. हे सागरा, मी माझे जलशय तुझ्यात सोडत आहे. सप्तसुर छेडित आली नारदाची स्वारी हो. सप्तसुर छेडित आली नारदाची स्वारी. समुद्रामध्ये सोडले. त्यातून एका बालकाचा जन्म झाला. नारायण नारायण. त्या बालकाचे नाव ब्रह्मदेवांनी जालंधर असे ठेवले. पुढे जाऊन तो संपूर्ण दैत्यांचा राजा झाला आणि आता तो इंद्रदेवांवर स्वारी करण्याची तयारी करीत आहे.
असा जातो आणि समाचार घेतो. चला तर मग. नारायण नारायण. माझे गुरु शुक्राचार्य यांनी जे मला काही सांगितले ते सर्व देवांचं मला सोड घ्यायचं आहे. अमृत प्राप्तीसाठी देव आणि दानवाने मिळून समुद्र मंथन केले. त्या समुद्र मंथनात जी रत्ने बाहेर पडती ती समसमान वाटून घ्यायची. हे छोटे होते परंतु त्या देवाने आम्हाला दगा दिला. ती रत्ने सर्व पळवून नेली. याचा मला सूड घ्यायचा आहे. यासाठी प्रथम देवांचा राजा इंद्रदेव याच्यावर आक्रमण करून त्याची अमरावती ताब्यात घेऊया आणि नंतर ती रत्ने आम्हाला परत मिळतील. इंद्रदेवा सावध हो. तुझ्यावर आक्रमण करण्यासाठी माझा जोडीदार येत आहे. आशीर्वाद असो. आपल्या आज्ञा काय आहे? आज मी तुझ्यावर मोठी कामगिरी संपवणार आहे. आणि ती कोणती? तू स्वर्ग नक्की जा आणि त्या इंद्रदेवावर आक्रमण करून त्याला माझा निरोप सांग. अमृत प्राप्तीसाठी मिळालेली रत्ने ती आम्हाला दैत्याला परत करा. नाहीतर मी स्वतः जालेंद्र दैत्य तुझ्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे असा माझा निरोप त्या इंद्रदेवाला सांग. ठीक आहे स्वामी. आता स्वर्गलोकी जातो आणि त्या इंद्रदेवाला आपला निरोप देतो. शाबास कसमत चालला का मला. ठीक आहे येतो मी. आलेले पारितोषे वंशिका तीर्था आराध्या समर्थ दुर्वा सुभाष पानकर. वंशिका तीर्था आराध्या समर्थ दुर्वा सुभाष पानकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीने मनस्वी आभार. धन्यवाद. आज मृत्यू लोकातून माझी भेट घेण्यासाठी कोण आला असावे?
प्रणाम इंद्रदेवा प्रणाम. कोण आहेस तू आणि इथे कशासाठी आला आहेस? मी चाळीस गंजाचा सेवक कसबर माझे नाव. मी माझ्या स्वामींचा निरोप घेऊन आलो आहे. बोल बोल, तुझ्या स्वामींचा काय निरोप घेऊन आला आहेस? ती समुद्र मंत्रातून रत्नेची बाहेर पडली. ती रत्ने तुम्ही सर्व देवाने पुरवली. ही रत्ने सर्व माझ्या स्वामींना परत करा, नाहीतर माझे स्वामी तुमच्यावर चाल करून येतील. कश्मरा ठार बनले असते, पण तुझ्या स्वामींना म्हणजे त्यांच्यानंतर नाही त्याला जाऊन कोण सांगणार? त्याला जाऊन सांग की त्याला एकही रत्न मिळणार नाही. माझे स्वामी फार पराक्रमी आहेत. ते तुमच्या देवांवर स्वारी करून ही रत्ने मिळवतील. येतो मी. चल मी घेतो. तुझ्याकडे रत्न मिळवण्यासाठी आला होता, परंतु ती रत्ने त्याला दिली नाही. उलट मला मारण्याची. इंद्रदेवा, आता हा जालंधर दैत्य स्वतः तुझ्या अमरावतीवर आक्रमण करण्यासाठी येत आहे. इंद्रदेवा, सावध हो. हा जालंधर या देवस्थानासाठी आलेली देणगी विश्वास कोत्रे कापडगाव 200 रुपयाचं आलेलं आहे. त्याचप्रमाणे सुभाष सुवारे मच्छीवाले यांच्याकडून 50 रुपयाची देणगी या मंदिरासाठी आलेली आहे. आभारी आहोत. धन्यवाद. तसेच आलेले पारितोषे देवांश दिनेश पानकर आणि श्रेया दिनेश पानकर, देवांश दिनेश पानकर आणि श्रेया दिनेश पानकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तसेच सुभाष गणपत पालने यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. आज अगदी माझं मन प्रसन्न झालं आहे. त्यासाठी आज तर रंभेचं नाचणं झालंच पाहिजे. रंभे, अगं रंभे, आज माझं मन प्रसन्न झालं आहे. त्याच्यासाठी आज तुला नाचगाणं करावेच लागेल. रंभे, नाच करायला सुरुवात कर. नाचते मी स्वर्गाची सुंदरी, नाचते मी स्वर्गाची सुंदरी, नृत्य गायनी रंगली इंद्रायणी, नृत्य गायनी
इंद्रनगरी नाचते मी स्वर्गाची सुंदरी नाचते मी स्वर्गाची सुंदरी नृत्य गायन करी इंद्रनगरी नृत्य गायन करी इंद्रनगरी ताळ बांधुनी सभेमध्ये ही आली कोकिरी ताळ बांधुनी सभेमध्ये ही आली कोकिरी फुलले यौवन नृत्य झाली वदनाची पशिरी फुलले यौवन नृत्य झाली वदनाची पशिरी नाचते मी स्वर्गाची सुंदरी नाचते मी स्वर्गाची सुंदरी नृत्य गायनी रंगरी इंद्रनगरी नृत्य गायनी रंगरी इंद्रनगरी नाचते मी स्वर्गाची सुंदरी नाचते मी स्वर्गाची सुंदरी नृत्य गायनी रंगरी इंद्रनगरी नृत्य गायनी रंगरी इंद्रनगरी वा रे वा. अगदी माझ्यावर खूपच प्रसन्न झाला आहे अगं मोहना ये तू चालेल टक्क्याने माझ्या या इंद्रपुरीवर स्वारी केली आहे त्याच्या सैन्यापुढे माझ्याही सेनेला हात करायला लागले आहे अरे कॅलेंडर त्या तुझं हे मरण माझ्याच हातून आहे मग काय पाहतोस होईल ना आणि तुझे मरण माझ्याच हातून आहे काय पाहतोस पाहूया कोणाचं अंग किती सामर्थ्य आहे ते काय? काय पाहतोस हराम खरं माझ्या युद्धातून पळून गेलास इंद्रदेवा पळून पळून पळणार आहेस कुठे तुझ्या पाठलागावर हा धरंदार दैत्य स्वतः येत आहे सावध हो इंद्रदेवा सावध
विठेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला उभा कसा राहिला ते सोनिया पितांबर पिवळा ते सोनिया पितांबर पिवळा गळा वैजंतीचा माळा गळा वैजंतीचा माळा चंद्राचा टिळा भाई शोभला चंद्राचा टिळा भाई शोभला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला नारायण नारायण हे नारायण कोण आहेस तू आणि इथे कशासाठी आला आहे कोण मी हा नारायण नारायण अरे मी ब्रह्मदेवाचा पुत्र नारद तुझ्या स्वामीची भेट घेण्यासाठी आलोय बघ म्हणजे तू स्वर्ग लोकातून आला आहे नारायण माझ्या नारायण स्वामींनी तुम्हा देवांना इथे बंदिवान करून ठेवलं आहे आणि त्यांची सुटका करण्यासाठी तू आला आहे आता तुलाच बंदिवान करून ठेवतो या मुलीवर या माझ्या या जालंधर संतांच्या नगरे तुमचे स्वागत असो मुलीवर कसं काय बरं येणं केलं माझ्या या नगरी नारायण नारायण अरे जालंधरा या संपूर्ण त्रिखंडात फिरत असताना मी भगवान शंकराच्या त्या त्रैलोक्यात गेलो होतो तेथील त्यांचे ते संपूर्ण वैभव पाहून माझ्या मनात एक विचार निर्माण झाला बघ विचार मुलीवर आणि तो कोणता की असे दुसरे वैभव दुसरे कोणाचे असेल तेव्हा मला दुसरी आठवण झाली बघ नारायण मुनिवर तुम्ही त्या शंकराचा वैभव पाहिलं आणि आता माझाही वैभव पाहिलं आता तुम्हीच सांगा त्या शंकराचं वैभव मोठं की माझं वैभव मोठं तुझं वैभव फारच मोठं आहे बघ परंतु काय अरे परंतु तुझ्याकडे एका गोष्टीची कमतरता आहे बघ एका गोष्टीची कमतरता मुनिवर काय ते स्पष्ट बोला आणि ती कमतरता कोणती अरे ती म्हणजे स्त्रीरत्न भगवान शंकरांकडे असे एक स्त्रीरत्न आहे ते म्हणजे त्यांची सौंदर्य पाणपत्री पार्वती ते जर रत्न तुझ्याकडे आले तर तुझ्यासारखे वैभव दुसरे कोणाचेच नसेल बघ नारायण नारायण मुनिवर तुम्ही अगदी योग्य सल्ला दिल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे या पण तर मग नारायण मुनिवरांनी सांगितल्याप्रमाणे या त्रैलोक्यात माझ्याकडे या जालंधर त्यांच्याकडे एकाच गोष्टीची कमतरता आहे ती म्हणजे स्त्रीरत्न असे स्त्रीरत्न शोधून आणतो की या त्रैलोक्यात शोभून दिसे असे स्त्रीरत्न शोधण्यापेक्षा शंकराची पत्नी पार्वती तिलाच माझ्या नगरीत घेऊन येतो म्हणजे झाले आपले काम यासाठी आपला दुसरा जोडीदार राहू याला बोलावलं पाहिजे राहू
आशीर्वाद असो. महाराज काय आपलं आहे राहू, बोला महाराज. आज मी तुझ्यावर मोठी कामगिरी संपवणार आहे. महाराज कामगिरी आणि ती तर कोणती? राहू, तू कैलास पर्वतावर जा आणि त्या शंकराची पत्नी पार्वती हिला माझ्या नगरीत घेऊन ये. महाराज असंच जातो आणि त्या पार्वतीला तुमच्या पुढे हजरच करतो. शाबास, चल लाग कामाला. चला तर मग. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला हा अभंग मगाची सादर झाला. या अभंगासाठी आलेले पारितोषिक सुभाष पानकर, प्रदीप पानकर, राकेश पानकर, मिलिंद पानकर, बंटी गांगरकर, पंटू गजमले, सुभाष पानकर, प्रदीप पानकर, राकेश पानकर, मिलिंद पानकर, बंटी गांगरकर, पंटू गजमले यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा अभंग वंशपर झाला पाहिजे आणि गायकाने रंगमंचावर येऊन सादर करावा. धन्यवाद. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, उभा कसा राहिला विठेवरी, उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, कोण आहेस तू आणि इथे कशासाठी आला आहेस? भगवान शंकरांच्या भेटीसाठी आलो आहे. माझे स्वामी तपश्चर्या करीत आहे. त्यांची तपश्चर्या भंग पावता कामा नये. आता त्यांच्याशी तुझी भेट होणार नाही तेव्हा तू इथून निघून जा. काय म्हणे माझी भेट होणार नाही? त्याच्या अगोदर मीच तुला इथून हाकलून लावतो. मग काय पाहतो? बोलतोस तयार? हो युद्धाला तयार. मी माझ्या स्वामींचा
तिकडे तुमची पार्वती एकटीच असते. तुमची पार्वती माझ्या मार्गांना खूप आवडते. तिला माझ्यावरून पाठवून द्या आणि तुम्ही इथे तपस्या करत बसा. माझ्या पत्नीबद्दल असे बोलताना तुला काहीच कसे वाटत नाही? पहा देवा, मी एक ब्राह्मण आहे. तुम्ही मला ठार मारू नका, तर मला जीवदान द्या. तू एक ब्राह्मण आहेस म्हणून तुला मी जीवदान देत आहे. आणि सांग काय चालत नाही त्याला. माझ्या पत्नीकडे वागल्या नजरेने पाहू नकोस, नाहीतर शंकर भगवान तुला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे महादेवा, येतो मी. माझा दूत राहू, माझा दूत राहू. हा तुझ्याकडे तुझी पत्नी पार्वती तुला घेऊन हिला घेऊन येण्यासाठी गेला होता. परंतु तू त्या पार्वतीला पाठवले नाहीस. उलट मला मरण्याची धमकी दिली. सावध हो. मी स्वतः तुझ्या या कैलास पर्वतावर आक्रमण करण्यासाठी येत आहे. शंकरा सावध आलेले पारतोषे कैलासवासी रंजना लक्ष्मण रामाने यांच्या स्मरणार्थ विद्या विजय दानवे, कल्याणी नितीन माही, पाहुणी संजय पानकर, समीर लक्ष्मण रामाने, स्वप्नील लक्ष्मण रामाने, सान्वी स्वप्नील रामाने यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तसे सुभाष सुवारे, खानू मच्छीवाले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. सहेली ब्युटी पार्लर पाली यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. तसे भावी जितेंद्र पानकर आणि वनश्री वसंत पानकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. कैलासवासी दत्ताजी गराटे यांच्या स्मरणार्थ त्यांचा भाचा श्रीयोग दीपक बडंबे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे मनस्वी आभार, धन्यवाद. तसेच प्रेक्षकांसाठी आलेली सूचना, आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आणि मान्यवर गावकर यांच्याकडून आलेली आपल्याला एक सूचना आहे. यापुढे कोणतंही गाणं वन्स मोर केलं जाणार नाही. धन्यवाद. माझे स्वामी भगवान शंकर आणि तो जालेंदर दैत्य यांच्यात युद्धात चालू आहे. त्या जालेंदरच्या भीतीने अगोदरच सर्व देव सैन्यावैरा पळून निघून गेले. मग आता माझ्या स्वामींना युद्धात कोण मला मदत करणार? बाल गणेश इकडे ये पाहू.
प्रणाम असो. काय आज्ञा आहे? बाल गणेश, तुझ्या पिताजी आणि जालेंदर दैत्य यांच्यात युद्ध चालू आहे. तू रणभूमीवर जा आणि त्या जालेंदर दैत्याच्या सर्व साथीदारांना व त्याच्या सेनेला तू मारून टाक. जा. जाते. मी रणभूमीवर जातो आणि त्या जालंधरला आणि त्याच्या सेनेला मारून टाकतो. येतो मी. बाल गणेश, एक गोष्ट तू लक्षात ठेव. तू त्या जालंधर त्याच्याबरोबर युद्ध करू नको, कारण तो तुझ्या हातून मारला जाणार नाही. त्याचा मृत्यू फक्त तुझ्या पिताजींच्या हातून आहे. बाल गणेश, मी येते. शंकराचा पोट गणेश या रणभूमीवर आल्यापासून आम्हा दैत्यांना ठार मारत सुटला आहे. एकदा माझ्या समोर आला तर त्याला ठार मारणार. मी तुझा शोध घेत होतो. ये माझ्याशी युद्ध कर. हो, युद्धाला तयार. माझी पत्नी पार्वती तिला तू घेऊन जात असेल. माझे रूप धारण केले, तू तिला स्पर्श केलास, माझा तुला जिवंत सोडणार नाही.
मी तुमच्या पोटातून उत्पन्न झालेली कुठली आहे मला खूपच भूक लागलेली आहे. माझ्या खाण्यापिण्याची काहीतरी व्यवस्था करावी. तू माझ्या पोटापासून जन्माला आले तेव्हा तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे हे माझं कर्तव्य आहे. तू रणभूमी उठा आणि त्या जालंधर दैत्याच्या सैन्याला खाऊन टाक. स्वामी कसे आज्ञा. मी आता जरीवरती जाते आणि त्या जालंधर दैत्याच्या सैन्याला खाऊन माझी भूक शांत करते. इत्यादी ओरडण्याचे आणि किंचळण्याचे आवाज कोणाचे असावेत? हा तर जालंधर दैत्याचा सगळा दिसत आहे. ह्याच्या सेनेला खाऊन सुद्धा माझे समाधान झाले नाही. माझी पोट भरली झाली नाही. आता ह्याला भक्ष्य करून मी माझी पोट भरली करणार आहे. माझे मन समाधान करणार आहे. हे राहू तू माझे भक्ष्य म्हणून माझ्या स्वाधीन हो. मला खाऊन टाकणार त्याच्या अगोदर मीच तुला ठार मारून टाकतो. म्हणे तुला ठार मारू लागतो. तुला मलाही ओळखल्या दिसत नाही. मी भगवान शंकराच्या स्वतः उत्पन्न झालेली पुत्र आहे. त्यामुळे मला कोणी मारू शकत नाही. तू तर नाही तरी मग काय पाहते युद्धास तयार? कुठे आहेस तू? तुला ठार मारण्यासाठी मी भारतातील वाला आहे शंकरराव. त्यानंतर मी तुला सर्वत्र पाहत होतो. शेवटी सापडलास. म्हणे सापडलाय शंकरराव. तुला ठार मारण्यासाठी मी भारतातील वाला होतो. शंकरराव
शेवटी माझ्यातून तुझे मरण होणार आहे. सर्व देवांची सुटका करून तुला आता मी टाळ मारणार आहे. महादेवा, हे जर विधी लिखित असेल तर मी मरणाला तयार आहे. महादेवा, माझा तुम्हाला हा शेवटचा प्रणाम. आता मी मरणास तयार आहे. महादेवा. हॅलो आलेले पारतोषे, कैलास कार्याची सुरुवात ज्याच्या नावाने केली जाते असे आपणा सर्वांचे लाडके आराध्य दैवत श्री गणेश सादर करीत आहोत. श्री गणेशाचे आराधना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा तुझ्यामुळे जगण्याचा मार्ग देवा कळला मधुर सुरांनी मी आळविते तुझला विश्वव्यापक लंबोदरा हो विश्वव्यापक लंबोदरा सभारंगणी वंदन मोरेश्वरा सभारंगणी वंदन मोरेश्वरा.
One